आता तुम्ही हळूहळू मुंबईत होणारी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही थांबवली पाहिजे. मी कोणाच्या विरोधात नाही आहे, पण मुंबईची क्षमता नाही आहे. तिन्ही बाजूला समुद्र आहे, जागा नाही आहे आणि मुंबईत लोक लोंढ्याच्या लोंढ्याने येण्याचेच मार्ग आहेत, जाण्याचे मार्ग नाही आहे. सगळ्यांचीच मुंबई आहे, पण मुंबईची काही मर्यादा तर आहे ना. हा हॉल आहे, तुम्ही सगळं ओपन केला, इथे 500 लोक बसतील, 800 बसतील, पण 10,000 लोक कसे बसतील? मग एकमेकाच्या छातीवर बसतील, मग कसं करणार? तसं मुंबईची स्थिती झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत विचार केला पाहिजे. एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन कमी केलं पाहिजे. आता ही पुन्हा माझी घोषणा नाही आहे, पण माझी इच्छा आहे की जसं दुबईला ती एक बुर्ज खलिफा म्हणून एक बिल्डिंग जगातली सगळ्यात उंच, त्याच्यापेक्षा उंच एक राजा शिवछत्रपती टॉवर उभं करायची इच्छा आहे, ज्याच्यावर 30 मजले कन्व्हेन्शन सेंटर, 30 मजले केवळ रेस्टॉरंट, 30 मजले हॉटेल्स आणि 20 मजले मॉल आणि अंडरग्राऊंड मोठं 10 ते 15,000 गाड्यांचं पार्किंग आणि अशी एक मोठी उंच बिल्डिंग आणि त्या वरच्या टॉवरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले आर्ट गॅलरी चित्र राहतील आणि बाजूला म्युझिकल फाउंटेन, लाईट अँड साऊंड शो आणि तो मरीना पूर्ण आणि ते क्लीन समुद्र आणि त्याला चांगलं करायचं एक प्लॅन आहे. आता बरेच आर्किटेक्ट काम करतात आहेत आणि एक वर्ल्ड इकॉनॉमिक सेंटर की जगातलं मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळे सगळ्या मुंबईतलं जेवढं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहे, बँका आहेत, त्यांना एका ठिकाणी आणून तिथे बाजूला काही जागा आम्ही मार्क करायचा विचार करतोय आणि तिथून मुंबई, साऊथ मुंबई आणि मुंबईचं एकंदर वैभव त्याच्यामुळे वाढेल. महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा 4 एक्सप्रेस हायवे करायचं मी प्रयत्न करत होतो, घोषित केलं होतं. एक मुंबई पुणे, एक मुंबई गोवा, एक मुंबई अहमदाबाद आणि मुंबई नागपूर आणि मुंबई पुण्यासारखेच एक्सप्रेस हायवे करायचे. पण आमचं सरकार पुढे गेलं, त्यामुळे आता मी पहिल्यांदा महाराष्ट्र दृष्टीने करणार आहे. म्हणजे डिसेंबरच्या पूर्वी अहमदाबाद ते बडोदा आमचा हायवे तयार झाला आहे आणि आता बडोदा ते मुंबई या एक्सप्रेस हायवेचं टेंडर डिसेंबरच्या आत जाहीर करून पुढल्या नवीन वर्षात या एक्सप्रेस हायवेचं काम आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारण 20 ते 22,000 कोटी रुपयाचा हा रोड आहे आणि हा निश्चितपणे मुंबई अहमदाबाद हा रस्ता त्यातून चांगला होईल. दुसरा विषय जो आहे तो मुंबई गोवा. हे दुर्भाग्य की या रोडवर एवढे ॲक्सिडेंट होतात आणि मी सातत्याने दुःखी आहे, कारण माझा प्रायोरिटीने प्रयत्न सुरू आहे. यातल्या 15 पुलांचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि आता मुंबईपासून गोव्यापर्यंत पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट 4 लेन रोड. हा एक्सप्रेस हायवे ॲक्सेस कंट्रोल नाही आहे, कारण एक्झिस्टिंग हायवेलाच करतो आणि नवीन हायवे करण्यामध्ये अनेक अडचणी आहे. त्यामुळे याला 4 लेन कॉन्क्रीट रोडचं काम आम्ही आतापर्यंत 50% आमचं लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, महाराष्ट्र सरकार करत आहे आणि डिसेंबरच्या पूर्वी या सिमेंट रोडचे सर्व पॅकेजेस जाहीर करून पुढील 2 वर्षात मुंबई गोवा हायवे हा 4 लेन पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तिसरा जो आहे तो मुंबई नागपूर आणि हा मराठवाडा विदर्भाला वरदान ठरणार आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही पण यात इंटरेस्ट आहे आणि या